मिरजेत रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी बाल रुग्णालयाची तोडफोड करीत डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांना मारहाण केली। या तोडफोडीत वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे लाखोंचे नुकसान झाले। याबाबत गांधी चौक पोलिसात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा मिरज IMNA कडून निषेध केला। मिरजेत गुरुवारी रात्री 11 वाजता बालरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांच्या अल्फा हॉटेल जवळील स्वप्नील बाल रुग्णालयात मुस्तफा शेख राहणार शामराव नगर सांगली यांच्या 13 महिन्याच्या अत्यावस्थ लहान मुलीला उपचारासाठी आणलं होतं। मात्र उपचारापूर्वीच बालिकेचा मृत्यू झाला। यामुळे डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नसल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मुस्तफा शेख व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील फर्निचर व वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली। डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांना मारहाण केली। यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचं लाखोंचं नुकसान झालं। तोडफोड व मारहाणीचा प्रकार CCTVत कैद झाला। रुग्णालयात आणलेल्या रुग्ण बालिकेची तपासणी व उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला, तरीही नातेवाईकांनी तोडफोड व मारहाण केल्याचं डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांनी सांगितलं। या घटनेचा निषेध करून मिरज IMNAच्या सदस्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली। याबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणी गांधी चौक पोलिसात मुस्तफा शेख व अन्य 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेची माहिती समजताच मध्यरात्री महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI उदय कुलकर्णी, पोलीस नाईक नाना चंदन शिवे, चालक कोळेकर, बसवराज कुंदगुळे यांनी धाव घेत जमावाला पांगवलं। त्यामुळे पुढील अनर्थ टळला।